अपने विचार किसी मुद्दे पर रखने का, ये जो है ये डेमोक्रेसी में ही पॉसिबल है। और इसीलिए बाबा साहब ने हमारे देश को कॉन्स्टिट्यूशन जो बनाया, वो ये जो कॉन्स्टिट्यूशन है एक फंडामेंटल लॉ बुक है। बाबा साहब ने भारत के संविधान के आर्टिकल 13 से मनुस्मृती को खत्म कर दिया। ज्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहिलं आहे असा एकमेव माणूस मी आज आपल्या समोर उभा आहे। बाबासाहेबांना तसं मी 3-4दा पाहिलं। 1954 मध्ये जेव्हा बाबासाहेब 54च आहे ना, भंडारा लोकसभेमध्ये उभे होते, तेव्हा त्यांचं भाषण वडसेला झालं। तेव्हा त्यांच्या पायाजवळ बसून मी त्यांचं भाषण ऐकलेलं आहे। तसं बाबासाहेबांना तुम्ही बरेचदा 2-4दा तरी पाहिलेलं असेल। चंद्रपूरला दीक्षा समारंभाला तर तुम्ही 1-2 दिवस सारखा त्यांच्या आजूबाजूलाच घुटमळत होतो। ते भाग्य मला लाभलं याचा मला फार अभिमान आहे। आपण बौद्ध वृक्षाचं झाड लावाच, परंतु बाबासाहेबांच्या विचाराचं आणि भगवान बुद्धाच्या विचाराचं संगोपन करा आणि त्या विचाराचे लोक घडवा। संविधानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे, तो तुम्ही जर वापरला नाही तर मग तुमचे जबाबदार तुम्ही। मग त्या शासनालाही दोष देऊ नका, प्रशासनालाही देऊ नका, कारण त्यांचं तर ठरलेलं आहे काय करायचं। तुम्हाला जर याच्यातून चांगली परिस्थिती निर्माण करायची असेल तर संविधानाने तुम्हाला दर 5 वर्षांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे। कुठेही समाजामध्ये चमत्कार घडत नसतो। शेतकऱ्याला नांगरण वखरण ते सगळं करावं लागतं, बी पेरावं लागतं, तेव्हा कुठे बी उगवतं, आपोआप नाही उगवत। तसं तुम्हाला आम्हाला त्या संविधानाची मशागत करावी लागेल आणि ते यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आणि मला काम करावं लागेल। ही सांसदीय लोकशाही ही भारताला नवीन नव्हती। बुद्ध काळामध्ये सुद्धा सांसदीय लोकशाही होती, गणतंत्र म्हणजे गणराज्य होते, 10-15 गणराज्य होते। मगध, वैशाली, कोसल, चेदी, कुरु, अंग अशा प्रकारचे त्यावेळेला गणतांत्रिक राज्य होते आणि तिथं सुद्धा ठराव घेण्यात येत असत, चर्चा होत असत। ही प्राचीन काळामध्ये। आधुनिक काळामध्ये लोकशाहीचं फारसं दर्शन झालं नाही आपल्याला। खरी लोकशाही भारतामध्ये जी आणल्या गेली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये आणली। त्यासाठी त्यांना झिजावं लागलं, अनेकांचे तोंड त्यांनी बंद केले। धर्म ही भावना पण आहे, ती 4 भिंतीच्या आत असायला पाहिजे, ती सार्वजनिक नसायला पाहिजे, तिचा राजकारणासाठी उपयोग व्हायला नसायला पाहिजे। आणि असं जर कोणी करत असेल की धर्म हा राजकारणामध्ये आणत असेल तर एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला त्या पक्षाचा, त्या विचारसरणीचा विचार करावा लागेल। संविधानामध्ये जे 3 पिल्लर्स दिलेले आहेत, 3 अंग दिलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत की ज्याच्या भरोश्यावर आपला देश चालतो। आणि हे 3 अंग म्हणजे पहिला पार्लियामेंट जे विधिमंडळ आहे, दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह जे कायदे तयार होतात त्याची अंमलबजावणी करतात, आणि तिसरा आहे सुप्रीम कोर्ट जे सर्वोच्च न्यायालय आहे।
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे भारताची सार्वभौमता एकता व एकात्मता उन्नत राखणे व त्याचे संरक्षण करणे. सर्वांना जय हिंद. आज लाखांदूर नगरीमध्ये गेल्या 23 वर्षापासून साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. लाखांदूर सारख्या या तालुका जरी असला तरी मागासलेला तालुका म्हणून आपण जाणतो आहोत आणि या मागासलेल्या तालुक्यामध्ये संविधानावरती साहित्य संमेलन गेल्या 23 वर्षापासून होत आहे. जगविख्यात मान्यवर तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी मार्गदर्शनाला येतात. बहुजन प्रबोधन मंच लाखांदूर तसेच बहुजन विद्यार्थी संघ लाखांदूर नागपूर तसेच सर्व शाखा मिळून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असते. आमचे मार्गदर्शक आयुष्यमान अनिल कानेकर सर यांच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही विविध जातीचे मुलं मुली एकत्र येऊन या उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत असतो. आमच्या जाती बांधवांना तसेच परिसरातील नागरिकांना संविधानाविषयी माहिती व्हावी आणि एकोपा वाढीस लागावा या दृष्टिकोनातूनच ग्रामीण भागामध्ये छोटे मोठे प्रबोधनाचे सुद्धा कार्यक्रम प्रबोधन मंचाच्या माध्यमातून होत असतात. नागपूर किंवा विविध भागातील सुजाण मंडळी आमच्या ग्रामीण भागातील लोकांना मार्गदर्शनासाठी आम्ही बोलवत असतो. त्यांचे अनुभव त्यांना त्यांच्या क्षेत्रात आलेले वेगवेगळे विषय ग्रामीण भागात माहिती व्हावं हा त्यामागचा प्रामुख्याने हेतू आहे. बहुजन विद्यार्थी संघामार्फत नागपूर या ठिकाणी त्रिसंगत वसतिगृह चालवण्यात येते. वेगवेगळ्या जाती धर्माचे पोरं गेल्या 20-22 वर्षापासून तिथं राहतात. जवळपास 400च्या वर मुलं तिथून राहून गेलेले आहेत. 28 मुलं शासकीय नोकरीला लागले आहेत. त्याला तुम्ही एक प्रॉडक्ट आहे. जवळपास 84 पासून तर क्लास 1 पर्यंत अधिकारी त्या ठिकाणून गेलेले आहेत. काही व्यावसायिक आहेत, उद्योगधंदा निर्माण केलेले आहेत. मेडिकल इंजिनियर फील्डमध्ये सुद्धा आपले मुलं गेलेले आहेत. मुली सुद्धा आपल्या नोकरीला लागल्या आहेत. आणि हे सर्वजण एकोप्याने राहतात आणि वेळात वेळ काढून समाज प्रबोधनाचे सुद्धा काम करत असतात. या ठिकाणी आपण हा जो सजावट बघत आहे हे एक दिवसा अगोदर शासकीय नोकरीच्या ठिकाणी आपलं कार्यालयीन कामकाज सांभाळून सुट्टी झाल्यानंतर रात्र इथं काढून हे सगळी सजावट करण्यात येते आणि हा प्रत्येक वर्षीचा उपक्रम आहे. मी आपणा सर्व पाहुणे मंडळीचे या लाखांदूर नगरीमध्ये शब्दसुमनाने स्वागत करतो. आज हा संविधान राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचा 23वा वर्ष आहे आणि आपल्याला जे दरवर्षी या ठिकाणी येतात त्यांना याची कल्पना आहे की आम्ही हा साहित्य संमेलन का आयोजित केला. तर या आयोजनामागची भूमिका अशी आहे
की 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1997ला 50 वर्ष झाली, तेव्हा भारतामध्ये सरकारच्या वतीनं सुवर्ण जयंतीचा सोहळा वर्षभर साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1950ला देशाला राज्यघटना संपूर्ण देशभर लागू झाली आणि त्यालाही 26 जानेवारी 2000ला 50 वर्ष झाली. परंतु संविधानाची सुवर्ण जयंती सरकारच्या वतीनं वर्षभर साजरी गेली नाही. हा सरकारने भेदभाव का केला? कारण सरकारचे म्हणजे आपल्या राष्ट्राचे दोनच उत्सव आहेत. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस आणि संविधान प्रजासत्ताक दिवस, हे दोनच उत्सव असताना एका प्रती वर्षभर जयंती साजरी करणे आणि दुसऱ्याला ती वर्षभर साजरी न करणे, हा भेदभाव सरकारने का केला? हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. परंतु 2000ला जरी सुवर्ण जयंती साजरी केली नसेल, परंतु संविधानामध्ये 368व्या आर्टिकल प्रमाणे सरकारला जनतेच्या हितासाठी काम करताना काही संविधानातील काही आर्टिकल्स काही अडचण निर्माण करत असतील तर त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु संविधानामध्ये असं कुठलंही आर्टिकल नाही, अनुच्छेद नाही 395 पैकी की ज्याद्वारे संविधानाची समीक्षा करता येईल. परंतु त्या वर्षी संविधान समीक्षा आयोग सरकारने नेमला, त्यावेळेस माननीय अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते. म्हणजे संविधानात नसताना त्यांनी प्रशासकीय ग्राउंडवर हे सगळं केलं. त्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये त्याच्यापूर्वी कधी संविधानाच्या बद्दल अशा चर्चा होत नव्हते किंवा असे कार्यक्रम होत नव्हते. परंतु त्यांनी पुनर्विलोकन आयोग नेमल्यामुळे देशभर चर्चा सुरू झाल्या, काही त्याच्या बाजूनं आणि काही त्याच्या विरोधात. आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्हीही संविधानाच्या संदर्भात कार्यक्रम घ्यायला लागलो. या ठिकाणी मला विशेषत्वाने लाखांदूर नगरपंचायत, या नगरपंचायतचे आणि मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियातील सन्माननीय व्यक्तींचे आभार मानू इच्छितो. तो यासाठी की या लाखांदूरमध्ये जो संविधानाचा कार्यक्रम होतो त्यामुळे संविधानाची महती त्यांना पटल्यामुळे या आमच्या एरियाला संविधान नगर नाव देण्यासाठी या नगरपंचायतने संमती दिली आणि रीतसर आम्ही तो संविधान नगरचं नामफलकाचं अनावरण केलं. तेही संविधानाच्या दिवशी 75व्या संविधान दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 2023ला आम्ही रीतसर त्याचं अनावरण केलेलं आहे. म्हणून या नगरपंचायतचे मी मनापासून आणि त्या वस्तीतील आणि गावातल्याही लोकांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहिलं आहे असा एकमेव माणूस मी आज आपल्या समोर उभा आहे. बाबासाहेबांना तसं मी 3-4दा पाहिलं. 1954मध्ये जेव्हा बाबासाहेब 54च आहे ना, भंडारा लोकसभेमध्ये उभे होते, तेव्हा त्यांचं भाषण वडसेला झालं. तेव्हा त्यांच्या पायाजवळ बसून मी त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. तसं बाबासाहेबांना तुम्ही बरेचदा 2-4दा तरी पाहिलेलं असेल. चंद्रपूरला दीक्षा समारंभाला तर ते 1-2 दिवस तर सारखा त्यांच्या आजूबाजूलाच घुटमळत होतो. ते भाग्य मला लाभलं याचा मला फार अभिमान आहे, आनंद आहे. आज याचं कारण म्हणजे माझे बरेचसे मित्र नातलं गावाला आहेत. ह्या गावाला लाखांदूरला मी बरेचदा आलेलो आहे. परंतु येथे लाखांदूरला आपले प्राध्यापक कानेकर सर हे मला नेहमी म्हणायचे, तुम्ही येतो म्हणता चाटच मारता म्हणणे नेहमी.
तर म्हटलं ह्या वेळेस जिवंत असलं तर निश्चित येईल मी. म्हणून काल दवाखान्यात गेलो मी आणि डॉक्टरला सांगितलं मला उद्यापर्यंत तरी जगलो पाहिजे, एवढं औषध तुम्ही मला द्या. त्यांनी ते मला म्हणाले मारुतराव तू असं का बोलता वगैरे, बरं जाऊ द्या, फॉर्मॅलिटीच गोष्ट आहे. आपल्यासमोर आलो. मित्रांनो, आपल्यासमोर विचारपीठावर बरेचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत ह्या ठिकाणी. विशेषतः खांदेवाले सर यांची खूप वर्षापासून, माझी 50 वर्षापासून तरी मैत्री आहे. ती अजून काय माहीत नाही, जसं मी त्यांना पाहिलं 50 वर्षापूर्वी तसेच आजही ते मला दिसत आहेत. त्यांनाही मला भेटण्याचा योग मिळेल म्हणून मी मुद्दामून आलेलो आहे. मित्रांनो, आपला समाज किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये चाललेला आहे आणि ह्या देशाचं पुढे भवितव्य काय आहे हे आपल्याला माहीत होईलच वेगवेगळ्या विचारवंतांच्या भाषणामधनं. मी 1-2 गोष्टीचा उल्लेख करतो आणि थांबणार आहे. 2-4 महिन्यापूर्वी 2 प्राध्यापक माझ्याकडे आले. त्यांचं नाव घेणं उचित होणार नाही, परंतु एक माझ्या घराजवळच राहतो आणि दुसरा दूर राहतो. त्याचाच परिचय करून देण्यासाठी तो माझ्या घराजवळ राहणारे प्राध्यापक माझ्याकडे आले. चहापाणी झाल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला. मारुतराव म्हणे गेले 50 वर्ष झाले तुम्ही समाजकार्यामध्ये भाग घेता, तुम्हाला एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही. म्हटलं सांग मला, जर तुम्ही प्रश्न विचारला मला माहीत असेल तर त्याचं उत्तर मी देईल. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की बॅरिस्टर खोब्रागडे मॅट्रिक असताना, निव्वळ मॅट्रिक असताना त्यांना बाबासाहेबांनी लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवलं आणि माझा एक नातलग आहे जो म्हणजे बॅरिस्टर खोब्रागडे मॅट्रिक असताना बाबासाहेबांनी त्यांना लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवलं आणि माझा एक नातलग, त्यांनी नाव सांगितलं नाही, तो पोस्ट ग्रॅज्युएट असून देखील बाबासाहेबांनी त्याला लंडनला पाठवलं नाही. याचा अर्थ बाबासाहेबांनी माझ्या नातलगावर अन्याय केला असं तुम्हाला वाटत नाही का? बाबासाहेबांनी अन्याय केला असा शब्द ऐकून मला असं वाटलं की त्याला 2-4 झापडाच माराव्या. बाबासाहेबांनी जगामध्ये कोणत्याही व्यक्तीवर अन्याय केल्याचं म्हटल्याचं मी कधी काही ऐकलेलं नाही. म्हणून मला त्याचा खूप राग आला. नंतर त्याला मी सांगितलं की बॅरिस्टर साहेब हे BA झालेले होते आणि त्यांचं घराणं असं होतं, म्हणजे त्यांचे वडील म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष होते पहिल्या बल्लारशाचे. चंद्रपूरला जेव्हा महात्मा गांधी आले होते आपल्या चंद्रपूरला, त्याचं अध्यक्षस्थान देवाजी बापू खोब्रागडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं होतं. अशा माणसाला असं वाटणं साहजिक आहे की आपला मुलगा देखील हा लंडनला गेला पाहिजे. म्हणून त्यांनी बॅरिस्टर साहेबांना देवाजी बापू, त्यांचं नाव देवाजी खोब्रागडे, देवाजी बापू खोब्रागडेंना घेऊन गेले बाबासाहेबाकडे आणि बाबासाहेबांना सांगितलं त्यांनी की हा माझा मुलगा आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे, याला तुम्ही लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवा. बाबासाहेब म्हणाले मी 15 लोक तर पाठवणार आहेच, परंतु तुमची आर्थिक परिस्थिती ठीक आहे, तुम्ही स्वतःच्या खर्चाने बॅरिस्टरांना लंडनला पाठवा. तर देवाजी बापूंनी मान्य केलं आणि लंडनला बॅरिस्टर खोब्रागडे लंडनला गेले आणि तिथून बॅरिस्टर होऊन आले. माझा सांगण्याचा उद्देश असा की आपले जे स्वतःला विचारवंत हुशार समजतात ते लोक म्हणजे काही वाचत नाही, काही करत नाही, आणि कसे म्हणजे ज्याला अर्थ नसतो अशा तऱ्हेचे विधान करतात. त्याला असं म्हटलं की आपण बोललो हे चूक झालं, म्हणून थोडा वेळ थांबला आणि म्हणाला की मी दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारू का? म्हटलं तर विचारण्यासारखं काहीच नाही, कारण की तुम्ही काही अभ्यास केलेला नाही, काही वाचन केलं नाही आणि काही फालतूच्याच गोष्टी मला विचारता. नाही ना, मग एक प्रश्न विचारतो म्हणे. बरं विचारा म्हणाला. बाबासाहेबांनी माझ्या त्या नातलगाला म्हणे बोलावलं मुंबईला आणि मुंबईला बोलावलं आणि म्हटलं अरे तू तर पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेला आहेस,
तर तू नोकरी का करत नाही? तर माझ्या तुम्ही मला नोकरी करायला सांगतात, किती पगार द्याल? तर बाबासाहेब त्याला काय उत्तर देणार ते म्हणजे तो चुकच होतं सगळं, तो खोटंच बोलत होता. तर बाबासाहेबांनी सांगितलं म्हणे क्विंटलला 200 रुपये पगार देईल म्हणून. तर 200 रुपये पगार तर मी माझ्या नोकराला देतो. द्याल बाबासाहेबांसमोर मोठमोठ्या लोकांची दातखिळी बसते, त्याच्यासमोर हा मनुष्य खरंच बोलला असेल का? म्हटलं हा मूर्ख माणूस, याच्यासमोर बोलण्यासारखं काही नाही, म्हणून मी काही बोललो नाही आणि त्यांना म्हटलं तुम्ही येथून निघून जा. मित्रांनो, 2च मिनटं बोलणार होतो, आता 1च मिनटं बोलतो. पोखरणचं नाव आपण ऐकलं असेल. पोखरणला आपल्या सरकारने बॉम्बस्फोट घडवून आणला. पोखरणला ज्या ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्या जातात ती जमीन नापीक होऊन जाते, नापीक. तिथे काही उगवत नाही. अशा परिस्थितीमध्ये माझ्या का तिथला नायक कबीर हा एका हातामध्ये बोधिवृक्षाचं झाड हातामध्ये घेतो आणि दुसऱ्या हातामध्ये काठी घेऊन तो पोखरणला जायला निघतो. पोखरणला जवळ गेल्यानंतर एक माणूस त्याला विचारतो, कबीरा तू हे काय चालवलं आहे? तुला तर दिसत नाही, तुम्हाला डोळ्यात दिसण्याशी काही मतलब नाही आहे. मी हे जे झाड आहे बोधिवृक्षाचं, ते झाड त्या पोखरणमध्ये जाऊन त्याचं लागवड करणार आहे. माझी अशी धारणा आहे, म्हणजे त्या कबीरांची, की ज्या ज्या ठिकाणी मी हे झाडं लावेन त्या ठिकाणी ह्या देशामध्ये ज्या ज्या विषमता आहेत, ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या हे झाड बोधिवृक्षाचं झाड सगळं शोषण करून घेणार आहे आपल्या मुळाद्वारे. आणि हा प्रदेश जो पोखरणमुळे खराब झालेला आहे तो पुन्हा पूर्ववत जसाचा तसा होणार आहे. मित्रांनो, आपल्याकडनं एवढीच अपेक्षा करतो आजच्या ह्या दिनी, आपण बोधवृक्षाचं झाड लावाच, परंतु बाबासाहेबांच्या विचाराचं आणि भगवान बुद्धाच्या विचाराचं संगोपन करा आणि त्या विचाराचे लोक घडवा. एवढी जर मी आजच्या प्रसंगी आपल्याकडनं अपेक्षा केली तर काही फारसं वावगं होणार नाही. आपण कृपया एवढं काम कराल अशी अपेक्षा करतो. बंधूंनो, मागच्या वेळेस की आपल्या देशामध्ये एक स्थित्यंतर घडलेलं आहे. जे जुनी इमारत आहे संसदेची, त्या इमारतीच्या शेजारी दुसरी एक नवीन भव्य इमारत बांधण्यात आली. या इमारतीला संविधान सदन असं म्हटलं गेलं आहे. पहिल्या इमारतीला संविधान भवन आणि दुसऱ्या इमारतीला संविधान सदन असं संबोधलं गेलं आहे. तर जुन्या इमारतीमधून नव्या इमारतीमध्ये जेव्हा सगळी मंडळी गेली त्यावेळेला या सरकारने प्रत्येक सदस्याला एक संविधानाची प्रत भेट दिली. त्या संदर्भामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही ऐकलं की सरकारने संविधानाच्या उद्देशिकेतील सेक्युलर व सोशलिस्ट हे 2 शब्द गाळले असा लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यात आला. संसदेमध्ये सुद्धा त्याच्यावर वाद झाले. प्रश्न असा आहे की खरोखर त्यांनी ते 2 शब्द गाळले का, हा प्रश्न आहे. तर आपल्याकडे संविधान नसल्यामुळे आपण गाळले का याचं उत्तर होही देऊ शकत नाही आणि नाही देऊ शकत नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की संविधान म्हणजे आजच्या सरकारने जे संविधान छापलं आणि जे वाटलं त्या संविधानाची प्रत मी प्राप्त केलेली आहे. संविधानाची ही प्रत आहे. जे मेन संविधानाची कापी तिथे आहे, म्हणजे मेन संविधानाची फोटोकॉपी ते तिथे ठेवलेली आहे आणि ही तिचीच फोटोकॉपी आहे. या संविधानामध्ये कोणत्या वर्षी छापलं हे संविधान याचा कुठेही पत्ता लागत नाही. म्हणजे काही छापलं नाही तिथे, फक्त जसंच्या तसं त्यांनी छापलेलं आहे. काही लोक
अलीकडे खूप डिंग हाकतात की संविधानाच्या पहिल्या पानावर प्रभू रामचंद्राचं चित्र आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इथे पहिल्या पान काय आहे. हे बघा पहिलं पान, इथे प्रभू रामचंद्राचा चित्र नाही, काय आहे, राजमुद्रा आहे, बघून घ्या. आणि पहिलं जे पान जे संविधान सुरू झालं म्हणजे उद्देशिकेच्या नंतरचं हा पहिला भाग आहे. इथे जे आपल्या सिंधू संस्कृतीमध्ये जे बैल सापडला होता तो या ठिकाणी बैलाचं चित्र आहे. म्हणजे मंत्री लोक कसे आपल्याला बनवाबनवी करतात आणि लोकही बनवाबनवी करतात हा त्याचा सुंदर पुरावा आहे. मुसलमानाचा चित्र नाही म्हणतात, टिपू सुलतानाचं पण चित्र आहे इथे. प्रभू भगवान बुद्धाचंही आहे, महावीराचंही आहे. 22 प्रकरण आहेत, 22 चित्र आहेत. दुसरी गोष्ट, ही गोष्ट खरी की खोटी म्हणून मी RTI मध्ये प्रश्न विचारला की या संविधान जे आपण वाटलं ते संविधान तिथे उद्देशिका सहित म्हणजे जो उद्देशिका आहे आपले सामाजिक आणि सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्दासह आहे की काय. त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे की सक्षम अधिकाऱ्याद्वारे जे संविधान दिलेलं आहे हे संविधान जे मूळ प्रत आहे त्याची फोटोकॉपी आहे. त्यामुळे तिथे जी उद्देशिका 1949 ची आहे तीच 1949 ची उद्देशिका या पुस्तकात आहे. त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली मला, मग ते म्हणतात उपरोक्त के अलावा संविधान की एक और प्रति यानी पॉकेट साइज जिसमें मई 2022 तक के अद्यतनीकरण संशोधन शामिल है को भी सक्षम प्राधिकारी के अनुमोदन के पश्चात माननीय सदस्यों को वितरित किया गया है, जिसमें संविधान की उद्देशिका में पंथनिरपेक्ष और समाजवादी शब्दों का उल्लेख है. म्हणजे याचा अर्थ या सरकारने 2 प्रकारच्या संविधान छापल्या. एक मूळ प्रत जी ही आहे आणि जी दुसरी प्रत पॉकेटवाली म्हणाले त्याची प्रत तिथेच उपलब्ध नाहीये. त्यावेळेसच संपला. मी प्रयत्न केला ती प्रत मिळवण्याची. त्याची किंमतही त्यांनी सांगितली आहे 168 रुपये 30 पैसे. पण ती पुस्तक मी खूप प्रयत्न केला परंतु ती प्रत तिथेच नाही, त्यामुळे ती मला भेटू शकली नाही. म्हणजे सरकारनं कबूल केलं की 2 प्रती छापल्या, मूळ प्रत त्याची फोटोकॉपी तिथे जी संविधान उद्देशिका 1949 ची होती तीच आहे आणि दुसरी जी प्रत काढली त्याच्यामध्ये ज्या सुधारणासह आहे त्या सुधारणासह आहे. म्हणजे लोकांनी या सरकारवर जो आरोप लावला की यांनी उद्देशिकेतले 2 शब्द गाळले हा आरोप निरस्त होतो. हे पुराव्यानिशी मी बोलत आहे. भारताचे संविधान आपण मगाशी मी लाल फिती काढून आपण उद्घाटनपर आपण ज्याचे उद्देशिका वाचलेली आहे. संविधानाची जी प्रस्ताविका उद्देशिका आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, कारण की याच्यावरच पूर्ण संविधान आधारलेलं आहे. जर संविधान उद्देश नसेल कोणत्याही संविधानाचा ते परिपूर्ण होत नाही. आणि म्हणून आपण उद्देशिका आणि प्रस्ताविका वाचण्याचं कारणच हे की आम्हाला कशा प्रकारची राज्यघटना पाहिजे आणि कशा प्रकारची शासन व्यवस्था चालवायची आहे हे त्या प्रस्ताविकेमध्ये आहे. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली तर समजा की ही घटना नसती, संविधान लिहिलं नसतं तर आपल्या देशात कशा प्रकारची परिस्थिती असती हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की संविधान नसेल तर त्या देशामध्ये हुकुमशाही किंवा राजेशाही या 2 गोष्टी असतात. आणि म्हणून संविधान हा एक लोकशाहीचा भाग असल्यामुळे आणि त्या संविधानामध्ये लोकशाही असल्यामुळे त्या प्रकारे राज्यशासन चालतं. म्हणून आपण या संविधानाच्या ज्या प्रस्ताविका आणि उद्देशिका आहे याच्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं वाचन करतो. बंधूंनो, हा जो विषय आहे याने दिलेला आहे रोल ऑफ गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन टू इस्टॅब्लिश सोशल अँड इकॉनॉमिक इक्वेलिटी
थ्रू पार्लमेंटरी डेमोक्रेसी. मी जास्त काही वेळ घेणार नाही, पण जेव्हा या विषयासंबंधी आपण चर्चा करतो त्यावेळेस संविधानामध्ये जे तीन पिल्लर्स दिलेले आहेत, 3 अंग दिलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत की ज्याच्या भरोश्यावर आपला देश चालतो. आणि हे 3 अंग म्हणजे पहिला पार्लियामेंट, जे विधिमंडळ आहे. दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह, जे कायदे तयार होतात त्याची अंमलबजावणी करतात. आणि तिसरा आहे सुप्रीम कोर्ट, जे सर्वोच्च न्यायालय आहे. ह्या 3च्या भरोश्यावर पूर्ण देश आणि पूर्ण संविधानाच्या भरोश्यावर आपला देश चालतो. कारण की जे काही कायदे किंवा नियम जे समाजात तयार होतात ते तयार करण्याची जिम्मेदारी पार्लमेंटची असते, ज्यांना आपण निवडून देतो निवडणुकीत. आणि हे सर्व कायदेमंडळ कायदा तयार करतो, म्हणजे पॉलिसी तयार करतो. शैक्षणिक म्हणा, आर्थिक म्हणा, सामाजिक, या सर्व नीती आणि पॉलिसी तयार करण्याचं काम विधिमंडळाचे आहे. आता हे कायदे तयार झाल्यानंतर, हे नियम बनल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम पूर्ण एक्झिक्युटिव्ह बॉडीवर असते, म्हणजे जे कार्यकारी असतात ते अंमलबजावणी करण्याचं काम करतात. आणि न्यायपालिका जर कायदा बनल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही किंवा कायदा लोकांच्या ज्या संविधानामध्ये उल्लेख केला आहे त्याच्या विरुद्ध काही कायदे झाले तर त्याची दाद कुठे मागता येईल, त्याची दाद मागण्याचीही व्यवस्था त्या संविधानात केली आहे. आणि त्याच्याकरता आपण सुप्रीम कोर्टात जातो की जे सरकारने कायदे केले आहेत ते जनतेच्या विरुद्ध आहेत आणि म्हणून हे कायदे रद्द करा, म्हणून आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येते. म्हणून हे 3ही अंगाची, म्हणजे 3ही जे पिल्लर आहेत, 3 पिल्लर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, या सर्वात जास्त यांच्यावर जिम्मेदारी असते. म्हणून आपण काय म्हणतो की देश चालवण्यासाठी ह्या 3 पिल्लर्सची, 3 कामाची आज आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. या 3ही अंगामध्ये, या 3ही पिल्लर्समध्ये जर विधिमंडळाचं काम बरोबर नसेल किंवा ते संस्था ज्याप्रमाणे चालवतात ते नसेल तर त्याच्याविरुद्ध जनआक्रोश होते. ते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि शिक्षणापासून जे वंचित करणारं सरकार आहे हे आम्हाला अनपढ करण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्याविरुद्ध आपल्याला आवाज उठवावा लागेल. कारण शिक्षणामुळे आपल्याला नॉलेज भेटते. बाबासाहेब इतके शिकले तेव्हा सर्व काही समजलं, सामाजिक स्थिती समजली, आर्थिक समस्या समजली, म्हणून शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. आणि आजची सरकार ते शिक्षणापासून कसं वंचित करण्याचा प्रयत्न करत आहे याकडे लक्ष द्या. बऱ्याच शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या शाळा, शासकीय शाळा प्रायव्हेट लोकांना देणार आहेत. खाजगीकरण झालं शाळेचा तर गरीब जे विद्यार्थी आहेत, ते गावात राहणारे, ज्यांचे मोलमजुरी करणारे वडील आहेत, शेतकरी आहेत, ते शिक्षणाचा खर्च, आज हे शिक्षणाकरता किती खर्च होतात. डॉक्टर बनायचं असेल तर करोडो रुपये द्यावं लागतात. त्यांना वंचित करण्याचा हा सारा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. म्हणून शिक्षणाला महत्त्व आहे आणि म्हणून या शिक्षणच्या जी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे की शाळा बंद करायच्या, सार्वजनिक शाळा, याच्याविरुद्ध आपल्याला आवाज उठवावा लागेल. आणि सर्व जे विद्यार्थी आहेत किंवा या शिक्षक आहेत यांनी या बाबी लक्षात घेऊन त्यांनी मार्ग काढावा. दुसरं असं की आपल्या देशात आज मी त्या राजकीय भाषण देणार नाही, पण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला त्याचाही विचार करावा लागेल आणि त्याचा विचार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रचार काय कोणत्या पद्धतीने करणार तो वेगळा भाग आहे. आजच्या उद्घाटन प्रसंगी मला आपल्यासमोर जी गोष्ट सांगायची आहे की एका बाजूला जे आर्थिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे गरीब माणसाला जे रोजी मिळते किंवा त्यांचं जे रोजचे इन्कम आहे ते फार कमी होत आहे ना दुसरीकडे काही लोकांची संपत्ती वाढत आहे. हे जे विषमता आहे ही विषमता दूर झाली पाहिजे
याच्यासाठी बाबासाहेबांनी अनेक तरतुदी केलेल्या आहेत संविधानामध्ये आणि त्याप्रमाणे आपण संविधानाचा जो उपयोग करतो लोकांना जागृत करण्याकरता हे आपलं काम सतत चालू राहिलं पाहिजे आणि आपण केलं पाहिजे. एवढे 2 शब्द बोलून मी सर्वांचा आभार मानतो की मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला बोलावलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद मानून मी धन्यवाद देतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले हे आजच्या कार्यक्रमाचं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते आणि विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. मग आजचा जो विषय त्यांनी ठेवलेला आहे तो असा आहे की संसदीय लोकशाहीद्वारा सामाजिक आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी शासनाची प्रशासनाची भूमिका काय आहे. आपल्याला एक एक त्याचा पदर उलगडावा लागेल. एक असं आहे की संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जे लिहिलेलं आहे 49 साली त्यावेळच्या आपल्या नेत्यांनी त्यावेळच्या समाजाची परिस्थिती पाहून भविष्यामध्ये समाज कसा असावा याविषयी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं संविधान त्या उद्देशिकेसहित आम्ही भारताचे लोक आम्हालाच देतो आहोत. याचा अर्थ असा होतो की जो काही नवीन समाज निर्माण करायचा आहे तो आम्हालाच करायचा आहे. कारण ते संविधान ती उद्देशिका आम्ही आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे जबाबदारी आमची आहे. आणि आम्ही मंचावर बसलेले लोक साधारण 70च्या पलीकडचे आहोत सगळे आम्ही. ते लक्षात घेऊन मी सिनेमातली एक ओळ तुम्हाला सांगणार आहे कि अब वतन तुम्हारे हवाले है साथियों. अब वतन तुम्हारे हवाले है साथियों. म्हणजे मग हे सगळं कोणी करायचं आहे. आम्ही तर धावपळ करणाऱ्यापैकी नाही आहे, तुम्हाला करायचं आहे ते. आणि म्हणून आजचा जो तरुण वर्ग आहे त्याला हे संविधान लक्षात घेऊन आपली सामाजिक जबाबदारी काय आहे ते सतत आपल्या नजरेपुढे ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यात एक मुद्दा असा आहे की जो वर्ग सुखासीन असतो त्याला सुख मिळत असतात, परिस्थिती बोचत नसते, त्याला संविधान असलं काय नसलं काय, उद्देशिकेत काय म्हटलं आणि काय नाही म्हटलं आहे याचा काही संबंध नाही. जे उद्योगपती आहेत देशामधले श्रीमंत, त्यांची मुलं वाढदिवस कुठे साजरा करतात? तुमच्या आमच्यासारख्या हॉलमध्ये नाही करत. ती मुलं जातात कुठे लक्षद्वीपला जायचं आहे का, कुठे श्रीलंकेला जायचं आहे का, महायुक्सामध्ये ठरवतात आणि विमानाने तिकडे वाढदिवस साजरे करतात. त्यांना ही सामाजिक आर्थिक समानता वगैरे काही प्रश्न नाही आहे, त्यांच्या पुढे प्रश्नच नाही आहे. त्यामुळे ते काही जबाबदारीने कार्य करतील अशी अपेक्षा करणं आपल्या दृष्टीने चूक आहे. मग आपली जबाबदारी वाढते की ते तर नाही करणार, त्यांना काय गरज आहे. आत्ता मी 1 तासाच्या आधी दिल्लीच्या एका संपादकांशी बोललो आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही सध्या कुठे आहात? म्हटलं मी अशा गावी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि संविधानाचा कार्यक्रम आहे. अरे हो का म्हणे, तिथे लोक संविधानाचा कार्यक्रमही करतात का? तर मी त्यांना म्हटलं
की तुम्ही महानगरात राहता, तुम्हाला संविधानाची काय गरज आहे? पण लहान गावांमध्ये, खेड्यांमध्ये ज्यांना पिढ्यानपिढ्या चांगलं जीवन मिळालं नाही आणि ते मिळावं अशी अपेक्षा आहे, त्यांची क्षमता आहे, त्यांची कुवत आहे, अशांकरता एक असा आदर्श समाज की जो त्या सगळ्या गरजा सगळ्या लोकांच्या पूर्ण करेल असा निर्माण करण्याची गरज शहरांपेक्षा लहान गावांमध्ये जास्त आहे. आणि म्हणून जो उत्साह आपल्याला लहान गावांमध्ये दिसतो तो हा आहे की पिढ्यानपिढ्या आमच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत, आता तरी आम्हाला चान्स मिळू द्या. आणि हे खरं आहे. मग आता या विषयामध्ये असं म्हटलं आहे की शासन आणि प्रशासनाची भूमिका काय. तर सांगणं मोठं कठीण आहे. आणि असं आज घडलंय मंचावर की शासन प्रशासनामध्ये असलेले लोकच मंचावर खूप बसलेले आहेत आज. त्यामुळे आपल्याला शासन प्रशासनाला तपासून पाहावं लागेल की हे शासन प्रशासन वरच्या प्रकारच्या आर्थिक सामाजिक समता निर्माण करील का. आजच्या तारखेला जर पाहिलं, आजच्या तारखेला, तर त्याचं उत्तर जवळपास नाही असं येईल. जवळपास नाही. त्याचं कारण काय की देशाची प्रगती होते आहे. दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे, पण ते श्रीमंतांकडेच जात आहे, ते गरिबांकडे वळूनही पाहत नाही. आमच्या अकोल्याकडे, आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये टिळक राष्ट्रीय शाळा पूर्वी होत्या आणि तिथे शेती, त्या शेतीवर मुलांनी यायचं, राहायचं, शेती करायची आणि बाकीचे व्यवसाय शिकायचे त्या काळाप्रमाणे. सतरंजा विणणे, ब्रेड भाजणे, भाजीपाला उगवणे आणि तो बाजारात विकणे. ते आमचे मित्र होते, तिथे राहणारी मुलं. मी त्याला विचारायचं की तू उन्हाळ्यात घरी गेला तर काय करशील. तो म्हणे मला सुतारकाम येतं, मी 2 महिन्यामध्ये भरपूर सुतारकाम करून पैसा कमवेल. मला स्वतःला काहीच येत नव्हतं, मी शहरी मुलगा. तर मला वाईट वाटायचं की पहा, याला शिक्षणाच्या बरोबर व्यवसाय शिक्षण मिळतात आणि बाकीच्यांना नुसतंच शिक्षण. तर आता पुन्हा विचार करायची वेळ आलेली आहे की आमची शिक्षण प्रणाली या नव्या पिढीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकते का. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की खेड्यामध्ये विवाह करणाऱ्या मुली असं म्हणतात की मला शेतकरी मुलगा नको. आणि एका कार्यक्रमामध्ये माझ्या आधीचे वक्ते तसं बोललेत. सगळ्यांनी ते हसवून टाळ्या वाजवून की खरोखरीच परिस्थिती अशीच आहे म्हणून 1 मिनिट घालवून टाकला. मी बोलताना मुलींना असं विचारलं. मी म्हटलं फक्त मुलींनीच उत्तर द्यायचं आहे की शेतीला फक्त नांगर चालवणारा माणूस लागतो असं नव्हे. शेतीला शास्त्रज्ञ लागतात. हवामानशास्त्रज्ञ, पाणीशास्त्रज्ञ, मातीशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ. तर तुम्हाला मुलींना शास्त्रज्ञ व्हायला आवडेल का. ज्यांना आवडेल त्यांनी हात वर करावे. सगळ्या मुलींनी हात वर केले, आम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. मग आमची शिक्षण प्रणाली तितक्या प्रमाणामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देते का. नाही देत. शहरात असतील तर त्यांना काही चांगल्या नोकऱ्या मिळून जातात, खेड्यात असतील तर त्यांनी लग्न करावं आणि संसार करावा. त्यामुळे आपण त्या शिक्षणाचा पूर्णपणे उपयोग होईल, त्या मुला मुलींचं व्यक्तिमत्व खुलेल,
त्यांचे गुण बाहेर येतील, असं आपण केल्याशिवाय त्या शासनाचं धोरण, त्या प्रशासनाचं धोरण चांगलं आहे असं आपण कसं म्हणणार? आणि मोठमोठ्या कारखान्यांमध्ये कार मॅन्युफॅक्चरिंग आणि बाकीचे वाटेल तेवढ्या कारचं उत्पादन दररोज चालतं. रोजगार किती लोकांना असतो आतमध्ये? 70-80 लोक, कारण बाकीचं सगळं मशीन करते. हॉटेलमध्ये जो चहा नेणारा मुलगा असतो, वेटर, त्याला ट्रेमध्ये चहा नेऊन दिला आणि 3 नंबरचं टेबलचं बटन दाबलं की तो 3 नंबरच्या टेबल पुढे चहा घेऊन चालला जातो रोबो. म्हणजे तुम्हाला वेटरचाही रोजगार बंद झालेला दिसेल. तर हे सगळे जे रोजगार आहेत ते पलीकडच्या काळामध्ये धोक्यात येण्याची शक्यता टेक्नॉलॉजीमुळे आहे. मग उद्या जर तुमच्यामध्ये या कार्यक्रमात भाग घेतला म्हणून जर खूप चांगली हिंमत आली तर आम्हाला आनंद होईल. आणि तुम्ही जर विचारलं की सगळ्यात जास्त आत्महत्या, शेतकरी आत्महत्या विदर्भात का आहेत ते सांगा आणि नंतर आमचं मत मागायला या. संविधानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. तो तुम्ही जर वापरला नाही तर मग तुमचे जबाबदार तुम्ही. मग त्या शासनालाही दोष देऊ नका, प्रशासनालाही देऊ नका, कारण त्यांचं तर ठरलेलं आहे काय करायचं. तुम्हाला जर याच्यातून चांगली परिस्थिती निर्माण करायची असेल तर संविधानाने तुम्हाला दर 5 वर्षांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही जर विचार करणारे नागरिक असाल तर ह्या परिस्थितीचा विचार करण्याची क्षमता शिक्षणाने तुमच्यात निर्माण झालेली आहे. म्हणजे क्षमता आहे, परिस्थिती आहे. आता याचा तुम्ही जर उपयोग केला तर देशामध्ये नव्या प्रकारची लोकशाही निर्माण होईल, नवा समाज निर्माण होईल, नवे सामाजिक सांस्कृतिक संबंध निर्माण होतील. आणि तुम्ही जर हे केलं नाही तर ये रे माझ्या मागल्या. एप्रिल 24 मध्ये जसं आहे तसं मे 24 मध्ये होऊन जाईल. ठरवायचं तुम्हाला आहे. आणि म्हणून हे आजच्या परिस्थितीचं हे आव्हान आहे. हे आव्हान आपण समजावून घेतलं पाहिजे. आता मला मोह आवरत नाही आणखीन 2 उदाहरणं देण्याचा. मी आपली माफी मागतो सगळ्यांची, कारण आम्ही विदर्भाची एक पुस्तिका म्हणून काढली. त्याचं 2 आकडे सांगतो तुम्हाला. रोजगार मिळत नाही म्हणून लोक खेड्यातून उठून शहरांकडे चालले जातात. त्याला सरकारच्या कागदोपत्री ओसाड गावं असं म्हणतात, अबेंडन्ड विलेजेस. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2600 ओसाड गावं आहेत. ती वाढली आहेत बरं या 5-10 वर्षात. 2600 ओसाड गावं आहेत. विदर्भात किती असावी? 2300. संपूर्ण राज्यातल्या 2600 उजाड गावांपैकी विदर्भात 2300 गावं उजाड आहेत. म्हणून आम्ही पुस्तिका काढली आंदोलन समितीने, ओसाड गावांचा प्रदेश म्हणून विदर्भ. इथे रोजगार मिळत नाही म्हणून आपले मुलं मुली मुंबई पुण्याला जातात आणि 1 वर्षानंतर त्यांचे पालक तिकडे जातात. लोकसंख्या कमी झालेली आहे. 11 खासदारांच्या ऐवजी तुमचे आता 10 खासदार उरलेले आहेत. 66 आमदारांपैकी 62 उरलेले आहेत जे लोकसंख्येच्या आधारावर ठरवले जातात. कोण जबाबदार आहे? मी कधी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मी शासनाला कधीच जबाबदार धरत नाही. ते आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या सवयीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे काम करत राहतात, नाही करत. खरे जबाबदार तुम्ही आहात. की तुम्हाला कळत असून, तुमच्यामध्ये क्षमता असून, प्रश्न समजत असून तुम्ही कोणतं सरकार निवडता हे तुम्हाला माहीत नसतं आणि नंतर मग म्हणता की आम्ही तर काय करावं बा, आता सरकार काहीच करत नाही. म्हणजे सरकारने म्हणावं की तुम्ही करा आणि तुम्ही म्हणावं सरकारने करा. अरे पण आम्ही नागरिकांनी काय करायचं? त्यामुळे आजचा जो दिवस आहे हा तुम्ही आम्ही एकमेकाला या संविधानाचं महत्त्व सांगण्याचा दिवस आहे.
त्या संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार ओळखण्याचा दिवस आहे आणि ते ओळखून आम्ही कार्य करू अशी शपथ घेण्याचा दिवस आहे. तर ती शपथ मला असं वाटतं तुम्ही सुरुवातीला घेतली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मग तुम्ही येणाऱ्या काळात काय कराल ते आम्ही पाहू. शपथ तुम्ही घेतली आहे, त्यामुळे त्या शपथेला स्मरून तुमचं राजकीय कार्य हे सुरू झाल्याशिवाय, नेटाने केल्याशिवाय आणि ते प्रभावीपणे केल्याशिवाय नवीन समाज आपोआप निर्माण होत नाही. कुठेही समाजामध्ये चमत्कार घडत नसतो. शेतकऱ्याला नांगरण वखरण ते सगळं करावं लागतं, बी पेरावं लागतं, तेव्हा कुठे बी उगवतं, आपोआप नाही उगवत. तसं तुम्हाला आम्हाला त्या संविधानाची मशागत करावी लागेल आणि ते यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आणि मला काम करावं लागेल. तर मी असं समजतो की या सगळ्यांच्या मध्ये मारोतराव जर सोडलेत तर कदाचित मीच मोठा आहे वयाने, त्यामुळे मला तर सुट्टीच आहे. आधी ज्येष्ठांनी आणखीन काय काय करायचं हेही माझ्या मागोमागच आहे, 2-4 वर्ष. त्यामुळे ती सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही ती यशस्वी रीतीने पार पाडाल. काणेकर साहेब ज्या कळवळीने हा कार्यक्रम घेत असतात ते वाखाणण्यासारखं आहे. त्या कळकळीने तुम्ही काम कराल आणि नवीन भारतीय समाज निर्माण होण्याचं एक उदाहरण, बाकीचं जाऊ द्या, भारत लाखांदूरमध्ये तरी निर्माण कराल अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या विषयामध्ये सांसदीय लोकशाही याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. सांसदीय लोकशाही ही विकसित करण्यासाठी तशा प्रकारची जमीन, सुपीक जमीन आपल्याला निर्माण करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच लोकशाही का सिलेक्ट केली? ज्यावेळा भारतीय संविधान निर्मितीचं कार्य चालू होतं त्यावेळेला आज हे आपण जे फोटो पाहतो हे 296 लोक होते बसलेले भारतीय संविधान सभेमध्ये. याच्यामध्ये 4 गट पडलेले होते. एक गट म्हणत होता की आम्हाला अध्यक्षीय लोकशाही पाहिजे, जशी अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जो अध्यक्ष असतो तो काँग्रेसला जबाबदार नसतो, तो स्वतंत्रपणे असतो. त्याचं डायरेक्ट इलेक्शन झालेलं असते आणि मग तो काही करू शकतो. ज्या देशामध्ये विषमता प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे अशा देशामध्ये ही घातक आहे. अमेरिकेमध्ये ते ठीक आहे. अमेरिकेत लोकशाहीचं झाड मोठा महावृक्ष झालेला आहे. त्याला दुसरे कारण आहे, कारण तिथं आर्थिक परिस्थिती चांगली आहे, सामाजिक परिस्थिती चांगली आहे, इतर क्षेत्रातली भौतिक प्रगतीसुद्धा चांगली आहे. पण भारतासारख्या इथं सर्वीकडे आपल्याला विषमता दिसून येते. अशा ठिकाणी सांसदीय लोकशाही हीच भारतीयांच्या जीवनाची जीवनरेखा म्हटलेलं आहे. लाईफलाईन ऑफ इंडिया बाबासाहेबांनी म्हटलं आहे. काही लोक असे होते की त्यांना साम्यवादी पद्धती हवी होती, रशियन पद्धती हवी होती, आणि काही लोक असे होते की ज्यांना ब्रिटनसारखी पद्धती हवी होती. ब्रिटनसारखी पद्धतीने आपल्या पद्धतीमध्ये बराचसा 75% साम्यता आहे. तिथं मोनार्कियल डेमोक्रेसी आहे, म्हणजे एक राजा असतो परंतु बाकीची जी डेमोक्रेसीची जी तत्त्वे असतात ते तिथं राबवल्या जातात. पण आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी मोनार्कियल डेमोक्रेसीसुद्धा नाकारली. कदाचित ती विषमतेमुळेच, असमानता आहे आपल्याकडे. यामुळेच बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की भारतीय परिस्थितीला धरून जर कोणती लोकशाही योग्य ठरेल तर ती म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसीला आपण सांसदीय लोकशाही म्हणतो. आणि दुसरी गोष्ट अशी की सांसदीय लोकशाही ही भारताला नवीन नाही, नवीन नव्हती. बुद्ध काळामध्ये सुद्धा सांसदीय लोकशाही होती. गणतंत्र म्हणजे गणराज्य होते, 10-15 गणराज्य होते. मगध, वैशाली, कोसल, चेदी, कुरु, अंग अशा प्रकारचे त्यावेळेला गणतांत्रिक राज्य होते. आणि तिथंसुद्धा ठराव घेण्यात येत असत, चर्चा होत असत. ही प्राचीन काळामध्ये
आधुनिक काळामध्ये लोकशाहीचं फारसं दर्शन झालं नाही आपल्याला. खरी लोकशाही भारतामध्ये जी आणल्या गेली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950मध्ये आणली. त्यासाठी त्यांना झिजावं लागलं, अनेकांचे तोंड त्यांनी बंद केले. अशा प्रकारची ही व्याख्या, अशा प्रकारची ही लोकशाही बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने या ठिकाणी आपल्याला आणली. विषयातला दुसरा भाग असा आहे की शासन आणि प्रशासन यांचे या क्षेत्रामध्ये काय योगदान आहे, म्हणजे सामाजिक न्याय आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी या दोन घटकांचं काय कार्य आहे. सर्वसाधारणपणे शासन आणि प्रशासन हे एकच आहे. गव्हर्नमेंट डिसाइड्स अँड ब्युरोक्रेसी डिस्पोज इट ऑफ. म्हणजे गव्हर्नमेंट जे काही कायदे तयार करते त्या कायद्याचा अंमल भारतीय नोकरशाही, ज्याला आपण प्रशासन प्रणाली म्हणू, ती अंमलात आणते. तुम्ही चांगले कायदे अंमलात आणले तर चांगले कायदे तुम्ही निर्माण केले लेजिस्लेचरमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये तर त्याचा अंमल होऊ शकतो. असं काही नाही की अंमल होत नाही. आता प्रश्न इथं असा आहे, बऱ्याचदा काय होते, कायदे चांगले निर्माण केले जातात आणि राजकीय नेते, विधायक किंवा सांसद म्हणून जेव्हा विधानमंडळात बसतात किंवा पार्लमेंट बसतात त्यावेळेला ते एकत्र गटामध्ये असतात. त्यामुळे त्यांना दुसरं काही डिसिजन घेता येत नाही, त्यांना पॉझिटिव्ह डिसिजन घ्यावं लागते. पण तेव्हा जे त्यांच्या राज्यामध्ये जातात किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये जातात आणि मग तिथं ते अधिकाऱ्यावर प्रेशर आणतात की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. यासाठी प्रशासनामध्ये जे अधिकारी आहेत, अधिकारी म्हणजे केवळ IAS अधिकारी नाही किंवा IPS अधिकारी नाही, मी या ठिकाणी सर्व लोक, इवन फ्रॉम पिऊन कॅन डिलिव्हर वंडरफुल सर्व्हिसेस टू द पीपल. म्हणजे मी त्याचा हे आहो, काय म्हणतात त्याला, एक प्रत्यक्षदर्शी आहो. पिऊन सुद्धा हा आपली ड्युटी जर चांगली परफॉर्म केली तर तसा पिऊन आपल्याला पाहिजे ऑफिसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये. आज तुम्ही बघा काय परिस्थिती आहे, अपॉइंटमेंट देत नाहीत लोक. IAS ऑफिसर तर सोडा, त्यांच्या खाली दुसरे ऑफिसर असतात, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्कल ऑफिसर आणि नंतर मग तलाठी लोक किंवा ऑफिसेसमध्ये जे असतात अधीक्षक वगैरे, कार्यकारी कक्ष अधिकारी, ह्या अपॉइंटमेंटसुद्धा देत नाहीत. हा कितीतरी कॅरेक्टर क्रायसिसचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच खांदेवाले साहेबांनी जे सांगितलं आहे की प्रशासन किंवा शासन हा समाजाचा आरसा आहे. तुमचा समाज जसा असेल तशाच प्रकारचे लोक प्रशासनामध्ये जातील, तशाच प्रकारचे लोक शासनामध्ये जातील. म्हणून आपण चांगले अधिकारी कसे जातील शासनामध्ये, त्यांना तशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्या विद्यार्थी दशेमध्ये ट्रेनिंग दिलं पाहिजे की तुम्ही जर अशा परीक्षेला बसणार तर तुम्ही असं वागलं पाहिजे. हे शाळेमध्ये सुद्धा झालं पाहिजे, सिलेबस बदलायला पाहिजे. प्रशिक्षण संस्था ज्या असतात, सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. IAS सर्व्हिस जे इथॉस आहेत तसे इथॉस कुठल्या सर्व्हिसेस नाही आहेत. भारतातली कुठलीच अशी सेवा नाही आहे. मी असं नाही म्हणत की IAS चांगलं आहे, असं नाही. पण ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होत असेल की IAS मध्ये गोंधळ आहे, तर तसं काही नाही. IAS मध्ये गोंधळ नाही, IAS मध्ये जे माणसं आहेत त्यांच्यामध्ये गोंधळ आहे. IAS ऑफिसर कॅन डू सो मेनी थिंग्स. म्हणजे नियमामध्ये बसून सुद्धा तो लोकांच्या दारी जाऊ शकतो. मी तर अशी किती लोकांना मदत केली, त्यांच्या दारी गेलो, रस्त्याने भेटले तर त्यांच्याशी मी बोलत असो. आपल्या खेडेगावामध्ये स्त्रिया असतात, संध्याकाळच्या वेळेला गवताचे भारे घेऊन जातात. ओके, मी माझ्या आईला शोधत होतो त्या ग्रुपमध्ये आणि मग माझ्याकडे मला खेड्यावर गेल्यानंतर इतके ते दुपट्टे शेले वगैरे प्रेझेंट मिळत असत ना, मी त्यांना देत असो.
मी एक जुन्या कपड्याची बँक काढली होती. मी एकदा काय केलं की पूर्ण कलेक्टर ऑफिसला सुट्टी देऊन टाकली 3 तासाची. तुम्ही घरी जा आणि जे कपडे तुम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये सुद्धा हो 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 येणाऱ्या 5 वर्षात सुद्धा तुम्ही वापरू शकणार नाही असे कपडे आणा, गरिबांना आपण वाटू. तेव्हा या सर्व्हिसमध्ये कुठं मर्यादा नाही. तुम्हाला तुम्ही कोर्टपर्यंत जाऊ शकता नियमानं. एकही नियम तोडण्याची गरज नाही. तेव्हा मित्र हो, बराच टाईम झाला. बोरकर साहेबांना परत जायचं आहे, मलाही परत जायचं आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये पाठवा. मी असं म्हणणार आहे, अभ्यास करू द्या. IAS नाही झालं तर IPS, IPS नाही झालं तर IRS, IRS नाही झालं तर कस्टम एक्साईज, IRS होऊ द्या. कुठे जाऊ त्याला, पण चांगले नागरिक बनवा. पैसा कमावणं हे नाही, सेवा करणं, सेवेसाठी. आणि तुमच्याजवळ जेव्हा सेवाभाव असतो तेव्हा तुमची क्वालिटी सर्व्हिसची ही फारच उचलून धरल्या जाते. एवढं बोलून मी माझे हे 2 शब्द थांबवतो. आपल्या समोर मला इथं येऊन भाषण करण्याची जी संधी कानेकर साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांच्या मंचाचे आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना जय भीम. आयुष्यमती सन्माननीय आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट अंजली साळवे मॅडम, समुपदेशक विधितज्ञ, माजी समुपदेशक राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करते. की लोकांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनात रक्ताचा एक थेंबही न सांडता क्रांतिकारक जो बदल घडवून आणलेला आहे आणि जी काही शासन प्रणाली आहे ती म्हणजे लोकशाही आहे. लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे स्थापित केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याच्या दरम्यान आणि या स्वातंत्र्याच्या आधी एक घटना होती. ती घटना होती मनुस्मृती. त्या घटनेनंतर एका मानवाधिकाराचे मूल्य जपत असलेली घटना या देशाला मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. इतिहासाच्या पानावर जेव्हा आपण सामाजिक न्याय शोधायचा प्रयत्न केला त्याच्यात प्रामुख्याने काही नावं आपण विसरून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेसाठी कल्याणकारी राज्य स्थापन व्हावं म्हणून स्वराज्य स्थापन केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकरी, स्त्री शिक्षण ह्याच्यावर भर दिला आणि एक चळवळ उभी केली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण हा मुद्दा पुढे आणला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये सुद्धा आरक्षणाचं प्रावधान करून ठेवलं. 1920च्या माणगावच्या सभेमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंचितांचा नेता म्हणून घोषित केलं. आणि ह्याच वंचितांच्या नेत्यांनी वंचितांच्या सोबतच या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी एक विधान लिहिलं. ते विधान होतं संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली सामाजिक न्यायासाठी. 14 तळ्याचा सत्याग्रह केला सामाजिक न्यायासाठी. आणि हाच सामाजिक न्याय कुठेतरी जपला गेला पाहिजे म्हणून संविधान आलं. या देशात विविध भाषा, पंथ, जाती, धर्माचे लोक राहतात पण संविधानाने ते सर्व एकत्रित आणले. म्हणून संविधानाच्या प्रती मी 2 ओळी घेते की दर्जनों भाषा सैकड़ों विधि हजारों विधान है. दर्जनों भाषा सैकड़ों विधि हजारों विधान है. जो जोड़कर सबको साथ रखे, जो जोड़कर सबको साथ रखे वो भारत का संविधान है, वो भारत का संविधान है. असं हे विविधांगी इंटिग्रेटेड संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय
या मानवी मूल्यांना जपत संविधान लिहिलेलं आहे. संविधानाची प्रास्ताविका जी आहे, प्रेमबल जे आहे ते आपण वाचलेलंच आहे. ती सुरुवातच होते वी द पीपल ऑफ इंडिया पासून. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की राजकारण घाणेरडं आहे असं किती जणांना वाटतं? त्यांनी हात वर करावा. आता बदलले बरं का तुम्ही सगळे. मी पहिलं जर भाषण असतं ना तर 90% लोकांनी हात वर केला असता. आणि हाच या संविधान परिषदेचं यश आहे सर. की सुशिक्षितांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये. हा मोठा बदल आज म्हणजे इथे 2-3 जणांनी इथपर्यंत हात केला, असा परत खाली घेऊन घेतला. म्हणजे 100% लोकांना असं वाटतंय की राजकारणाकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. तर आजचे जे भाषणं झाले, आजची जी परिस्थिती आली, बऱ्याच जणांनी इलॅबरेट केलं की याला जबाबदार कोण? वी द पीपल ऑफ इंडिया. पण राजकारणाकडे दुर्लक्ष करू नका, कारण आता 2024ला परत राजकारण येणार आहे आणि त्याची सुरुवात 22 तारखेपासून झालेली आहे. दिवे लावले, आता दुर्लक्ष करू नका 2024ला. तर संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं ध्येय गाठण्यासाठी विविध म्हणजे प्रावधान दिलेली आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेला मिनी संविधान म्हणतं. म्हणजे त्या प्रिएम्बलमध्येच बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत, म्हणून त्याला मिनी संविधान, मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतं. त्याच्यामध्ये संविधानाचे याच्यात जेवढे कलम दिले आहे की 14 आहे समानतेचा आहे, 17 आहे अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात, 18 आहे किताब नष्ट केलेले आहे, 15-16 स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे, आरक्षणाच्या संदर्भात आहे. असे बरेचसे प्रावधान तिथे दिलेले आहे. आता या सर्व याच्यामध्ये या देशामध्ये दीर्घ अशी सामाजिक आणि वर्णव्यवस्था आणि अर्थव्यवस्था याचा विचार करून ज्यांना शैक्षणिक आणि आर्थिक अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं, त्यांच्या उन्नतीसाठी शासनाने काहीतरी सकारात्मक धोरणं आखले पाहिजे बा. कामगारांना न विचारता 4 कायदे आणले गेलेत. शेतकऱ्यांवरील कर्ज माफ होत नाही, परंतु भांडवलदार पुंजीपती कर्ज पण माफ होतात आणि सुखरूप दुसऱ्या देशात चालले जातात. कंत्राटीकरण, आपण आर्थिक आणि सामाजिक विकासाबद्दल बोलतो आणि आपली परिस्थिती अशी आहे, संविधान सांगतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगतं की सरकार राज्यांनी अशा प्रकारचे धोरणं राबवले पाहिजे म्हणून, पण वास्तविकता कुठे आलेली आहे? हे कंत्राटीकरण आलेलं आहे. अल्प मानधन, नागपूरला संगणक परिचालक 29,000 संगणक परिचालक राज्यातील आंदोलनासाठी बसलेले आहेत. काल परवापासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्या मुलांना फक्त 6,000 रुपये मानधन मिळतं. आणि हे आउटसोर्सिंगद्वारे जेव्हा केल्या जातात तर 12,500च्या जवळजवळ त्या कंपनीला मिळतं आणि त्या कंपनीच्या मार्फत म्हणजे तो 12,500च्या जवळजवळ त्या कंपनीला मिळत असताना 6,500च्या जवळ त्या कंपनीच्या वाट्याला मिळतं आणि 6,000च्या जवळपास त्या काम करणाऱ्या मुलाला मिळतं. फायदा कोणाचा होता इथे? आउटसोर्सिंगवाल्या कंपनीचा होता. तर हे आउटसोर्सिंगचं धोरण. नोटबंदी आली, कोणाला विचारलं होतं का नोटबंदी करायची की नाही करायची? घेतलं आपलं मत. अचानक संध्याकाळी येतात मित्रो, नोटा गायब. रांगेत कोण लागलं? सामान्य माणूस लागला. रांगाच्या रांगा लागल्या. ज्याच्या नोटा ATM मध्ये होत्या त्याच्या रांगा लागल्या आणि त्या रांगेमध्ये लागत असताना त्याचा रोजगार बुडाला. छोटे छोटे रोजगार तिथे संपल्या गेले. व हे असे धोरणं सरकारचे असेल तर ते संविधानाप्रमाणे चालत आहे का ते सरकार? हा विचार करायची गरज आपल्याला आहे. अर्थव्यवस्था ही लोकशाहीचं एक अंग आहे, महत्त्वाचं अंग आहे.
राजकारण विरहित आर्थिक प्रक्रिया, आर्थिक निर्णयामध्ये सुद्धा जनतेचा सहभाग असायला हवा, पण तो आज होताना दिसत नाहीये. आर्थिक न्याय सुद्धा महत्त्वाचा आहे. ही शासन प्रशासनाची जशी जबाबदारी आहे तशीच आपण नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे. मी म्हणजे काही जे धोरणात्मक कार्यक्रम राबवले म्हणतात, शासनाने लोकजनकल्याणकारी धोरणं राबवले पाहिजे. आता या शासनाबद्दल जर मी म्हणते की उज्ज्वला योजना आली, सगळ्यांना किती आनंद झाला. आता गॅस फुकटातच भेटणार आहे असं वाटायला लागलं. आवळा देऊन भोपळा काढणे त्याला म्हणतात. पहिला गॅस फुकट दिला होता, सगळ्यांनी घेतला. दुसरा गॅस पैसे देऊन घ्यावा लागला. तिसरा पैसे देऊन घ्यावा लागला. चौथा पैसे देऊन घ्यावा लागला. पण काय की आम्ही उज्ज्वला गॅस योजना मुफ्तमध्ये आणली. हा प्रचारावर सरकार किती पैसा खर्च करत आहे, धर्माच्या नावावर सरकार किती पैसा खर्च करत आहे, हा विचार आज आपल्याला करायची गरज आहे. आपला टॅक्सचा पैसा, आपण जेव्हा आर्थिक विषय जेव्हा येतो तो आपल्या टॅक्सचा पैसा असतो. एका भाषणामध्ये मी कोणाचं तरी एक ऐकलं होतं की भिकारी सुद्धा टॅक्स भरतो, लक्षात घ्या. आता भिकारी टॅक्स कसा भरतो जर म्हणाल तर आज भीक मागायचे धंदे काही टिपिकल नाही आहे. तो एक मस्तपैकी आपला बुवासारखा काहीतरी तयार होऊन ते भिकारीच आहेत. छान कपडे घालतात, रंग कोणता मी सांगत नाही, उगाच वाद होईल. तो कपडा जो घेतो ना त्या कपड्यावरही टॅक्स लागतो. आता त्याला कोणीतरी आणून देत असेल हा भाग वेगळा, पण तो टॅक्सचा असतो. तर इथे प्रत्येक माणूस हा टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सचा पैशाचा उपयोग हा कोणाला होतो? सामान्य माणसाला होत नाही. खाजगीकरण वेगाने होत आहे. कोणती गोष्ट? प्रायव्हेट. दवाखाने प्रायव्हेट, शाळा प्रायव्हेट, विमानतळ प्रायव्हेट, रेल्वे स्टेशन, LIC, सगळं. मग आम्ही आरक्षणाचे लढे कसे लढणार? हा पण मुद्दा येत आहे. हे सगळं गणित हे आर्थिक व्यवस्थेशी निगडीत राहणार आहे जर आज इकडे दुर्लक्ष आपण केलं तर. हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. धर्म ही अफूची गोळी आहे आणि ती गोळी दिली की लोक फार जागृत होतात एकदम. ते 22 तारखेला सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण धर्म ही भावना पण आहे. ती 4 भिंतीच्या आत असायला पाहिजे, ती सार्वजनिक नसायला पाहिजे, तिचा राजकारणासाठी उपयोग व्हायला नसायला पाहिजे. आणि असं जर कोणी करत असेल की धर्म हा राजकारणामध्ये आणत असेल तर एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला त्या पक्षाचा, त्या विचारसरणीचा विचार करावा लागेल. कारण संविधान काय सांगतं? नफरत हो इंसानों से, ये विधि का विधान नहीं कहता. नफरत हो इंसान से, ये विधि का विधान नहीं कहता. तू मुस्लिम है मैं हिंदू हूँ, तू मुस्लिम है मैं हिंदू हूँ, ये हमारा संविधान नहीं कहता, ये हमारा संविधान नहीं कहता. अब कॉन्स्टिट्यूशन क्या है? क्या होता है कॉन्स्टिट्यूशन? और दूसरी, किसी भी राष्ट्र को कॉन्स्टिट्यूशन की जरूरत क्या है? ये 2 बातें मैं पहले बताना चाहूंगा. क्या हम बिना कॉन्स्टिट्यूशन से जी नहीं सकते? शायद इस हाउस में, मुझे लगता है, मैं उनसे पूछ रहा था कानेकर साहब से कि हाउ इज द ऑडियंस किस ढंग का ऑडियंस है? तो बोले सर आप ही देख लेना जो भी ऑडियंस है. मैं देख रहा हूं कि प्रबुद्ध ऑडियंस है. तो
लेकिन अगर हम गांव में जाते हैं और उनको पूछते हैं कि आपको संविधान के बारे में कुछ पता है, उनको पूछो कि किसने लिखा है, तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इतना बता देते हैं। अभी अभी ये स्थिति है, इवन महाराष्ट्र में तो गांव में बता देते हैं इतना कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिखा है। फिर उनसे पूछो कि उसमें क्या लिखा है, वो बोले वो पता नहीं। तो उसमें क्या लिखा है ये आपको पता नहीं है, आपके हित में है या अहित में है, या आपको कुछ भी पता नहीं है, तो ये स्थिति ठीक नहीं है। तो इसलिए किसी भी राष्ट्र को संविधान की जरूरत क्या है? आप ये देखिए, आप एक फैमिली देखिए, एक फैमिली, एक 5 लोगों की फैमिली, एक आजकल न्यूक्लियर फैमिली हुई है 5 लोगों की। तो क्या 5 लोग जो उसमें रहते हैं, जिसके मन में जो आया वैसा कर सकता है? ऐसा कर सकता है फैमिली में कोई? बच्चे को जो लगा वो कर रहा है, लड़की डॉटर को लगा वो कर रही है, बीवी को जैसे लगा वैसे बिहेव कर रही है, हस्बैंड को जैसे लगा वो वैसे बिहेव कर रही है। ऐसा होता है क्या? इधर भंडार में लखनपुर में ऐसा होता है दीदी? तो आवाज नहीं आ रही। ऐसा नहीं होता। ऐसा क्यों नहीं होता? वो स्वतंत्र व्यक्ति है और भारत के संविधान में तो उसको स्वतंत्र कर दिया है। द फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन एंड लिबर्टी, जिसकी हम व्याख्या कर रहे हैं अभी इधर, वो तो है। तो फिर तो ऐसा, तो उसको मराठी में मेरा ख्याल है स्वैराचार कहते हैं। ऐसा जो मन में आया ऐसा बिहेव किया तो उसको कहते हैं स्वैराचार। और समाज में स्वैराचार का जीवन अगर लोग जी रहे हैं, तो जो व्यक्ति ऐसा जी रहा है उसके लिए तो वो ठीक लग रहा है, लेकिन समाज के दूसरे व्यक्तियों के जीवन पर उसका बुरा असर होता है और इसलिए वो अलाउड नहीं है। समाज की एक व्यवस्था है, फैमिली की भी एक व्यवस्था है, और इसलिए वो फैमिली को नियंत्रित करने के लिए कौन करता है? फैमिली को नियंत्रित भावे जी, फैमिली हेड करता है। ऐसा करता है ना, फैमिली को अगर नियंत्रित करना है तो कौन करता है? फैमिली हेड उसको नियंत्रित करता है। तो वो कैसे नियंत्रित करता है? जैसे जानवरों को पकड़ के रखते हैं, भाई जानवर को पकड़ के रखते तो नियंत्रण में आता है ना जानवर, तो ऐसा नियंत्रित करता है या अपने फैमिली के कुछ नियम बनाता है? क्या करता है? नियम बनाता है, मतलब एक कोड ऑफ कंडक्ट बनाता है। वो कोड ऑफ कंडक्ट सूझबूझ से बनाता है। समाज जो इवोल्यूशन की, सोशल इवोल्यूशन की जो प्रक्रिया हुई है, उस प्रक्रिया से जो सामाजिक मूल्य निर्माण हुए हैं, उन मूल्यों के तहत जो उसका फैमिली हेड होता है, वो फैमिली हेड अपने फैमिली के लिए वो नियम बनाता है और उस नियम के तहत वो फैमिली चलती है, तब वो फैमिली सुचारू रूप से चलते हुए नजर आती है। ऐसा ही होता है खाने वाले साहब, ऐसा ही होता है, ऐसा ही होता है। तो अगर एक फैमिली को चलाने के लिए नियम है, तो एक देश को चलाना है। अब देखो कितने लोग हैं, 140 करोड़। अगर ये 140 करोड़ लोगों को ऐसे ही मनमानी करने के लिए छोड़ दिया तो क्या होगा? परेशानियां बढ़ जाएगी, मारामारी हो जाएगी, लड़ाई झगड़े हो जाएंगे, मारकाट हो जाएगी। तो फिर इसको ऐसे ही होने देना चाहिए, इसको ऐसे नहीं होना देना चाहिए। क्या करना चाहिए बताते जाओ, क्योंकि मैं तो ऐसे ही बोलता हूं। ऐसे हो देना चाहिए, इसको ऐसे नहीं होने देना चाहिए, नहीं होने देना चाहिए। तो फिर क्या करना चाहिए? क्या करना चाहिए? फिर इसको एक बाउंड्री में, एक नियमावली में इसको बांधना चाहिए। समाज के लोगों को उसको एक कोड ऑफ कंडक्ट।
फिर पूरे देश के लोगों के लिए अलग अलग कोड ऑफ कंडक्ट होने चाहिए कि इस सेक्शन ने ऐसे बिहेव करना चाहिए, इस सेक्शन ने ऐसे बिहेव करना चाहिए। ऐसा कोड ऑफ कंडक्ट होना चाहिए या सबके लिए एक जैसा होना चाहिए? ये नियमावली है। मैंने जो सवाल सामने खड़ा किया कि कॉन्स्टिट्यूशन क्या है, तो इसमें मैंने लिखा द कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्यूमेंट कंटेनिंग द सेट ऑफ रूल्स टू गवर्न द कंट्री। देश को गवर्न करने के लिए, अब मुझे मराठी की जो मैं समस्या बोल रहा हूं ना, मुझे समस्या होती है मराठी की। आई डू नॉट फाइंड द अप्रोप्रिएट मराठी वर्ड बिकॉज ऑफ मैंने मतलब एडमिनिस्ट्रेशन में तो इसलिए बोला सर को, शेगावकर सर को, कि आप तमिलनाडु में रहे एंड स्टिल यू आर स्पीकिंग ए वेरी गुड मराठी, एंटायर स्पीच यू हैव डिलीवर्ड इन मराठी विच इज नॉट पॉसिबल फॉर मी। देयर में बी डिफरेंट रीजंस, पर वो मेरे लिए समस्या है। तो ये एक कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्यूमेंट कंटेनिंग अ सेट ऑफ रूल्स टू गवर्न द कंट्री। अब किसी भी राष्ट्र को गवर्न करना है, गवर्न करना मतलब क्या करना होता है सर? वो आई रियली फाइंड डिफिकल्ट। प्रशासित करना है, जिस सर ने बताया। तो प्रशासन की, गवर्नेंस की जो व्यवस्था है संसार में व्यवस्था, ये फिर भारत का मामला नहीं है। वो व्यवस्था ये है कि बाबा साहब ने ये अपने ग्रंथों में लिखा है और ये सर्वविदित है कि ये एक मोनार्की है। मोनार्की मतलब राजेशाही। ये भी गवर्नेंस की सिस्टम है। राजेशाही थी हमारे देश में। दूसरी है एटोक्रेसी या डिक्टेटरशिप। एक एटोक्रेसी का मतलब एकाधिकारशाही। एकाधिकारशाही का मतलब यह है कि एक आदमी जो बोलेगा दैट इज फाइनल, वो बोलेगा वो हो गया। बहुत बार ऐसा होता है, ऐसा घर में भी चलता है, डेमोक्रेसी होने के बावजूद भी घर में होता है। तो ये स्थिति है। तो मोनार्की, ऑटोक्रेसी, डिक्टेटरशिप, एंड तीसरी जो सिस्टम है संसार में गवर्नेंस की, वो है डेमोक्रेसी। तो बाबा साहब ने सोच समझकर अपने देश को डेमोक्रेसी दी है। और वो मैं बाबा साहब को कोट कर रहा हूं, व्हाइल कंपेयरिंग दीज सिस्टम ऑफ गवर्नेंस। ये तीनों सिस्टम को बाबा साहब ने कंपेयर किया। While comparing this system of governance, he said, in an autocracy where the laws are made by the wishes of the dictator or by an absolute monarch, या तो डिक्टेटर ने या राजा ने जो कानून बनाने होते, the art of speaking is unnecessary। मतलब जैसे इधर खानदेवाले साहब बोले, शेगावकर साहब बोले, जज साहब बोले, ओ इसका तुमको क्या समझता है? तुम कितना भी आर्टिकुलेट करो, लॉजिकली अपनी बात को लोगों के सामने रखो, जिसका कोई काट्य नहीं है, तर्क के आधार पर आपकी बात को नहीं काटा जा रहा है, फिर भी बाबा साहब लिख रहे आर्ट ऑफ स्पीकिंग इज अननेसेसरी। ये डिक्टेटरशिप में और मोनार्की में बोलने वाले का कोई मतलब नहीं है। नो ऑटोक्रेट, नो एब्सोल्यूट मोनार्क नीड पे एनी अटेंशन टू इलोक्वेंस बिकॉज हिज विल इज लॉ, बिकॉज हिज विल इज लॉ। बट इन ए पार्लियामेंट वेयर द लॉज आर मेड नो डाउट बाय द विशेस ऑफ द पीपल। कानून लोगों की इच्छाओं के अनुसार बनते हैं, नो डाउट बाय द विशेस ऑफ द पीपल। मतलब आप लोग, विशेस ऑफ द पीपल हम लोगों की। अब जो कानून बन रहे हैं, तो क्या आप लोगों ने ये जो कानून बना रहे हैं, तो इस देश की संपत्ति कारपोरेट हाउसेस को दे दो, ऐसी इच्छा जाहिर की थी क्या? कि भाई हमने बोल दिया था बाय द विशेस ऑफ द पीपल। तो क्या ऐसी इच्छा जाहिर किया था कि आप दे दो, कारपोरेट हाउसेस को दे दो, आप हमारी बाल बच्चों की शिक्षा नहीं होगी चलेगा, हमारे बाल बच्चों को नौकरियां नहीं मिलेगी चलेगा, ऐसी इच्छा जाहिर की थी क्या? की थी? तो ये बोल रहे
no autocrat, no absolute monarch need pay any attention to eloquence because his will is law. But in a parliament where the laws are made, no doubt by the wishes of the people, the man who succeeds in winning over the opposition is the man who possesses the art to persuade his opponent. इसका मतलब है कि डेमोक्रेसी ही एक ऐसी संस्था है, ऐसी गवर्नेंस की सिस्टम है जिसमें आपके पास अपने विचारों को लिखने का कला होनी चाहिए, उन विचारों में तथ्य होना चाहिए, उसके विरोध में कोई काट नहीं होनी चाहिए। अगर उसके विरोध में कोई काट सामने से नहीं आती तो इसका मतलब जो है आप में वो कला है कि आपके जो विरोधक है उसको भी आप अपने जैसा बना रहे हो, अपने विचारों जैसा उसको बना रहे हो, और ये डेमोक्रेसी में पॉसिबल है। मतलब आपकी बात रखने का, अपने विचार किसी मुद्दे पर रखने का, ये जो है ये डेमोक्रेसी में ही पॉसिबल है। और इसीलिए बाबा साहब ने हमारे देश को कॉन्स्टिट्यूशन जो बनाया, वो ये जो कॉन्स्टिट्यूशन है एक फंडामेंटल लॉ बुक है। फंडामेंटल लॉ बुक का क्या मतलब हुआ? द फर्स्ट लॉ, इट इज द फर्स्ट लॉ टू रन द नेशन। ये पहला कानून है, बाकी जितने भी कानून हैं सबऑर्डिनेट है इसमें, और जो सबऑर्डिनेट कानून है वो भी कॉन्स्टिट्यूशनल लॉ के विपरीत अगर उसमें कोई प्रावधान है या पूरा कानून विपरीत है या किसी का कोई प्रावधान विपरीत है तो वो बाबा साहब ने आर्टिकल 13 के तहत उसको नल एंड वॉइड किया है। आर्टिकल 13 जो संविधान का है उसमें बाबा साहब ने बोला कि ऐसा नहीं चलेगा। जो भी मतलब मनुस्मृति का क्या होगा? भारत के संविधान में जो प्रिंसिपल्स डाले हुए हैं, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रैटर्निटी, जस्टिस, इसका मतलब जो कानून लिबर्टी के खिलाफ में है, जो कानून इक्वालिटी के खिलाफ में है, जो कानून न्याय के खिलाफ में है, उस कानून का क्या किया बाबा साहब ने? आर्टिकल 13 के अंतर्गत उसको खत्म कर दिया। जब उसको खत्म कर दिया तो मनुस्मृति का क्या किया बाबा साहब ने? बोलो बोलो। बाबा साहब ने भारत के संविधान के आर्टिकल 13 से मनुस्मृति को खत्म कर दिया। तो ये सब चीजें हैं, तो इस चीज को समझिए। और अल्टीमेटली कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज इसमें क्या है, कॉन्स्टिट्यूशन में क्या है, कॉन्स्टिट्यूशन से यह हल हो सकता है। और जैसे यहाँ डेमोक्रेसी की बताया गया कि दो तरह की डेमोक्रेसी होती है, एक पार्लियामेंट्री डेमोक्रेसी होती है और एक प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी होती है। बाबा साहब ने कॉन्शियसली ये कहा कि इस देश को पार्लियामेंट्री डेमोक्रेसी होना चाहिए। क्यों? कि हमने उनको बोला कि तुम हमारे ऊपर राज करोगे, लेकिन कैसा करोगे? हम जैसा चाहेंगे वैसा करोगे, और अगर हम जैसा चाहते वैसा नहीं करोगे तो वी कैन पुल यू डाउन, वी कैन मेक द गवर्नमेंट एंड वी कैन ब्रेक द गवर्नमेंट। और इसलिए ये पावर हमारे पास है वोट का, लेकिन इस पावर का सही इस्तेमाल हमने पिछले 75 साल से नहीं किया। और अभी भी अगर ऐसा ही करते रहेंगे तो हमारा कल्याण नहीं होने वाला। वो किताब में रहेगा कल्याणकारी राष्ट्र, भारत के संविधान में कल्याणकारी राष्ट्र किताब में रहेगा, लेकिन हमारे साथ कल्याण नहीं होने वाला। इसलिए जैसे मैडम ने इधर पूछा था कि भाई पॉलिटिक्स की भाई कौन कौन लोग बोलते हैं, कि मैडम ने बिल्कुल सही पूछा, मैं भी ये बोलते रहता हूं कि पॉलिटिक्स हो, स्पेशली ये बुद्धिस्ट लोग जो है ना, हम जाते हैं फील्ड वर्कर में, आपका क्या पता है, पता नहीं कानेकर जी, इनके लोग पास जाओ, राजकारणाचं बोलू नका, धर्माचं आहे का? धर्माचं असेल तर सांगा, 500च्या ऐवजी 1000 रुपये घेऊन जा, पण राजकारणाचं बोलू नका। राजकारण गंदा नहीं है, राजकारण में जो लोग बैठे हुए वो गंदे हैं, और जब तक सही लोग वहां जाके नहीं बैठेंगे तुम्हारा कल्याण नहीं होने वाला। और सही लोग वहां बिठाने के लिए आपके पास पावर है, आपको पास उनको हटाने का पावर नहीं है। संविधान में, कॉन्स्टिट्यूशन में कॉल बैक की प्रोविजन नहीं है, कॉन्स्टिट्यूशन में बिठाने की पावर है।
तो आपने बिठाते वक्त ही सही लोगों को बिठाना चाहिए। अगर सही लोग नहीं बिठाते तो 5 साल तुम्हारा सत्यानाश और 75 साल में हो ही गया है, अभी आने वाले समय में होने वाला है। आप इसके बारे में सचेत रहिए और सही लोगों को चुन के भेजिए। बहुत कुछ बोलने का है, लेकिन बहुत कुछ मैंने लिख दिया है, आप लोगों को ये उपलब्ध हो जाएगा। इससे ज़्यादा मैं कुछ नहीं बोलना चाहता, अभी समय मैंने ज़्यादा ले लिया। थैंक यू फॉर इन्वाइटिंग मी एंड गिविंग दिस अपॉर्चुनिटी टू स्पीक। जय भीम, जय नमः।